किसान पतसंस्था अल्पावधीत ग्राहकांच्या पसंतीस उतरली। भिलवडी शाखेचा पहिला वर्धापन दिन उत्साहात साजरा। कुंडल येथील किसान नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित कुंडल या संस्थेच्या भिलवडी येथील शाखेचा पहिला वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी संस्थेचे संस्थापक चेअरमन अनिल लाड म्हणाले की भिलवडीमध्ये अनेक संस्था असतानाही किसान नागरी सहकारी पतसंस्थेने एका वर्षामध्ये 1,50,00,000 ठेवी पूर्ण केल्या आहेत। यामध्ये सर्व संचालक, कामगार, हितचिंतक यांचे मोलाचे सहकार्य आहे। या शाखेमध्ये अधिकृत MSCBचे बिल भरणा केंद्र सुरू केले आहे, त्यामुळे भिलवडी ग्रामस्थांना याचा मोठा फायदा झाला आहे। पुढील वर्षी भिलवडी शाखेचे 5 कोटी ठेवीचा टप्पा पार करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। संस्थेच्या एकूण ठेवी 55 कोटी आहेत। 27 वर्ष सतत सभासदांना 13% डिव्हिडंड दिला आहे। सतत ऑडिट वर्ग आहे। आपण सर्वांनी असाच या संस्थेवरती विश्वास ठेवावा। आपल्या विश्वासास पात्र राहून संस्था प्रगतीपथावर नेऊ असे ते शेवटी म्हणाले। यावेळी दक्षिण भाग सोसायटी भिलवडीचे अध्यक्ष बाळासाहेब चौगले म्हणाले की किसान पतसंस्थेने अल्पावधीत भिलवडीमध्ये ग्राहकांच्या विश्वासास पात्र राहून काम करत आहे। या संस्थेत सर्वतोपरी आम्ही मदत करू। त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा। या वर्धापन दिनास किसान पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन सारंग माने, दक्षिण भाग सहकारी सोसायटी भिलवडीचे चेअरमन बाळासाहेब चौगुले, व्हाईस चेअरमन किशोर पाटील, ग्रामसेवक सचिन पाटील, डॉक्टर सुमित साळुंखे, क्षितिज कोऑपरेटिव्ह सोसायटीचे प्रदीप माने, महाराष्ट्र राज्य कृषीभूषण पुरस्कार विजेते सुनील भोसले, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रोजगार व स्वयंरोजगार ग्रामीण जिल्हा अजित जाधव, सरपंच अनिल यादव, सहाय्यक अभियंता संकेत पाटील प्रमुख उपस्थित होते। प्रारंभी स्वागत अजित जाधव यांनी केले। आभार जयवंत चौगले यांनी मानले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र जाधव यांनी केले। यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले विद्यार्थी व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमात संस्थेचे सर्व संचालक बाजीराव पवार, प्रकाश पुजारी, मोहन पुजारी, किरण लाड, विनोद लाड, नारायण अभ्यंकर, संदीप यादव, प्रकाश लाड तसेच कर्मचारी, सभासद, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन लडगे, पलूस।